नमस्कार। बघा, जर तुम्ही कंबाईन मेन्सला असाल तर तुम्हाला इंग्लिश होकॅब शिवाय पर्याय नाही, कारण इंग्लिश शिवाय मेन्सची पोस्ट निघू शकत नाही। तसेच आता तलाठी भरतीसुद्धा येणार आहे, 1700 भरती येणार आहे तलाठीची, त्यामुळे त्यासाठी इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे, कारण इंग्लिश शिवाय कुठलीच सरळ सेवा निघत नाही। त्यामुळे आपण तुमच्यासाठी एकदम असं भन्नाट ट्रिक्सचं इंग्लिश होकॅब घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये आपण रेफरन्स बुक, स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरलेले आहे। त्यामध्ये पालनसुरी आणि SP बक्षी हे 2 स्टँडर्ड बुक आपण वापरलेले आहेत। याची संपूर्ण तुम्हाला जर पेड PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता, 84 21 90 83 84। आता मी तुम्हाला काही डेमो दाखवतो। तर बघा, वन वर्ड आपण या व्हिडिओमध्ये वन वर्ड पाहू। आता मॅरेज संबंधी वन वर्ड पाहू। तर बघा, अडल्टरीचा अर्थ होतो एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन, म्हणजे लग्नबाह्य संबंध। तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायला, हे बघा, अडल्टरी मग त्याला असं ट्रिक केली की आडुशाला जाऊन तो दुसरीसोबत काय करतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ठेवतो, XYZ असं आपण ट्रिक केलेली। त्यानंतर ॲलिमनीचा अर्थ होतो अलाउन्स पेड टू वाईफ ऑन डायव्हर्स, म्हणजे पोटगी, डिवोर्स झाल्यानंतर जी पोटगी दिली जाते त्याला ॲलिमनी म्हणतात। तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवलेली बघा, अलिबाबा कंपनी, बघा अलिबाबाची कंपनी कुठली आहे, चायनाची अलिबाबा कंपनी आहे। अलिबाबाने बायकोला पोटगीत खूप मोठे शेअर दिले कंपनीचे। ही जगातील सर्वात मोठी पोटगी ही अलिबाबा यांची झाली, असं लक्षात ठेवा। बघा, त्यावर आलेला प्रश्न पण आहे बघा, PSI 1991ला प्रश्न आला होता। त्यानंतर बायगॅमी म्हणजे हॅव्हिंग 2 वाईफ्स किंवा हजबंड, म्हणजे 2 बायका किंवा 2 नवरे, त्याला बायगॅमी म्हणतात। त्यानंतर पॉलिअँड्री आणि पॉलिगॅमीवर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि त्याची एकदम खतरनाक आपण ट्रिक केलेली आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही। तर बघा, आपण पॉलिगॅमीचा अर्थ होतो मॅरिंग मोर दॅन वन वाईफ, म्हणजे पॉलिगॅमी, मॅरिंग मोर दॅन वन वाईफचा अर्थ काय होतो, पॉलिगॅमी होतो। ओके। तर बघा, याच्यावर प्रश्न पण आला होता, कस्टम इन विच हॅज मोर दॅन वन वाईफ इज कॉल्ड पॉलिगॅमी, राज्यसेवा 19ला। त्यानंतर पॉलिअँड्री, बघा पॉलिगॅमीवर 2 वेळेस प्रश्न आलेला, राज्यसेवा 2019 आणि डिपार्टमेंट PSI 2016। त्यानंतर पॉलिअँड्री, बघा पॉलिअँड्रीचा अर्थ होतो मॅरिंग मोर दॅन वन हजबंड, म्हणजे एकापेक्षा जास्त नवरे करणे, त्याला म्हणतात पॉलिअँड्री। तर याची ट्रिक आपण पॉलिगॅमीची नाही केलेली, पण याची ट्रिक केलेली आहे, म्हणजे एका ट्रिक केली की दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहतं। पॉलिअँड्रीची ट्रिक आहे मॅरिंग मोर दॅन वन हजबंड, त्याची ट्रिक आहे जास्त नवरे केले की त्या जास्त नवऱ्यांच्या जास्त अंड्रेली धुवावं लागतात, अशी आपली खतरनाक ट्रिक्स आहे। धन्यवाद।